नमस्कार, मी सुहास. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. अजितदादा पवारांचा विमान अपघात आणि भोंदू अशोक खरात यांच्यामध्ये नेमका संबंध काय आहे याची चर्चा ही सध्या सुरू झालेली आहे. आता ही चर्चा का सुरू झाली याला कारण ठरलंय ते म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जे काही कॉल रेकॉर्ड समोर आणलेले आहेत त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली आहे. आणि या चर्चेमध्ये आता अमोल मिटकरी सुद्धा आहेत, रोहित पवारही आहेत, स्वतः अंजली दमानिया सुद्धा आहेत. आणि हा संबंध जोडण्यामागे प्रमुख 4 कारण आहेत. ज्यातलं मी पहिलं तुम्हाला सांगितलं ते म्हणजे अंजली दमानिया यांनी नुकतेच काही कॉल रेकॉर्ड्स समोर आणलेली आहेत जी खरात बरोबर झालेली आहेत. या भोंदू खरात बरोबर अनेक राजकारण्यांचे कॉल्स हे झालेले आहेत. काही कॉल्स हे खरातनी राजकारण्यांना केलेले आहेत, काही नेत्यांना केलेले आहेत आणि काही नेत्यांनी खरातला कॉल केलेले आहेत. आणि हे कॉल रेकॉर्ड्स अंजली दमानियांनी समोर आणलेला आहे. त्याचबरोबर अमोल मिटकरींनी काही SMS रेकॉर्ड समोर आणलेली आहेत, त्यातले काही वेगळे संदर्भ समोर आणलेले आहेत. त्यामुळे हे दुसरं कारण आहे की खरंच अजितदादांच्या विमान अपघाताशी भोंदू बाबा खरातचा काही संबंध आहे का, असं विचारचक्र सध्या अनेक अर्थांनी सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यातलं तिसरं कारण रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या काही शंका. आता रोहित पवारांनी अनेक शंका उपस्थित केलेल्या आहेत, पण त्यामध्ये हे कॉल रेकॉर्ड समोर आल्यानंतर त्यांनी काही जे प्रश्न उपस्थित केलेत ते फार महत्वाचे. आणि सगळ्यात चौथा मुद्दा तो म्हणजे समता पतसंस्थेतले जे काही गैरव्यवहार झालेले आहेत. आता समता पतसंस्था जी आहे ती या भोंदू बाबा खरातचीच आहे. या पतसंस्थेमध्ये अनेक म्हणजे जवळपास 150च्या आसपास बोगस खाती तयार करण्यात आलेली आहेत, ज्या खात्यांमधनं भोंदू बाबा हा आपल्या करोडो रुपयांची उलाढाल करतोय हेही आता निदर्शनामध्ये आलेलं आहे. त्यामुळे ही 4 प्रमुख कारणं आहेत. आणि या 4 कारणांमुळे अशी चर्चा सुरू झालेली आहे की अजितदादांचा विमान अपघात आणि हा भोंदू बाबा खरात यांचा काही संबंध आहे का. आता याच्यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने जाऊयात की अंजली दमानिया काय म्हणालेले आहेत, अंजली दमानियांनंतर अमोल मिटकरींनी कोणते प्रश्न उपस्थित केलेत, कोणती शंका उपस्थित केलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंजली दमानिया यांनी कॉल रेकॉर्ड समोर आणलेली आहेत. या कॉल रेकॉर्ड्समध्ये असं दिसतंय, मग अनेक नेते आहेत त्याच्यामध्ये, मंत्री आहेत की ज्यांनी भोंदू बाबा अशोक खरातला कॉल केलेत आणि या अशोक खरातनी सुद्धा या नेत्यांना कॉल केलेले आहेत. आता अनेक नेत्यांशी या भोंदू बाबा खरातचं बोलणं झालंय. त्यामुळे ते बोलणं काय झालंय आता ते तरी आपल्या समोर येऊ शकत नाहीत. पण 18 म्हणजे उपमुख्यमंत्र्यांचे 18 कॉल दाखवले जात आहेत, दीपक केसरकरांचे कॉल दाखवले जात आहेत आणि असे नेत्यांबरोबर झालेले जवळपास 180-189 कॉल्स हे रेकॉर्ड करण्यात आलेले आहेत. आता याच कॉल बरोबर अंजली दमानिया यांनी काही SMSचा देखील उल्लेख केलेला आहे की SMSचं रेकॉर्ड सुद्धा त्यांनी समोर आणलेलं आहे. आता हे SMS कोणते आहेत तर या भोंदू अशोक खरातला त्याच्या या समता पतसंस्थेतनं जे काही SMS आलेत गेलेत, म्हणजे अशोक खरातनी काही पाठवलेले असतील, काही पतसंस्थेतनं आलेले असतील, असा देखील दावा या SMSच्या रेकॉर्डच्या अनुषंगाने अंजली दमानिया यांनी केलेला आहे. आता याच्या पुढची थिअरी जी आहे किंवा याच्या पुढचा दावा जो आहे तो अमोल मिटकरींनी केलेला आहे. या SMSच्या रेकॉर्ड्सच्या बाबतीमध्ये अमोल मिटकरी असं म्हणतात की यातले जे SMS आहेत म्हणजे आत्तापर्यंत भोंदू बाबा अशोक खरातला वर्षभरामध्ये जेवढे काही SMS आलेले असतील त्यातले 41% SMS हे एका विशिष्ट कालावधीमध्ये आले. तो कालावधी कोणता तर तो कालावधी आहे 27 जानेवारी ते 29 जानेवारी. 27 जानेवारी ते 29 जानेवारी 2026 म्हणजे एक लक्षात घ्या,
स्वर्गीय अजितदादांचा जो दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला त्याची तारीख होती 28 जानेवारी 2026. आता खरातनी तर अनेक SMS हे केलेले असणार आहेत, पण मग याच SMS वर शंका का उपस्थित केली जाते असा प्रश्न तुमच्याही मनामध्ये पडू शकतो. तर याच बाबतीमध्ये मिटकरी असं म्हणतायत की 41% हे SMS या दरम्यान आलेत, या तारखेंच्या दरम्यान आलेत. म्हणजेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या आधी अजितदादा पवार यांचा 28 तारखेला जेव्हा मृत्यू झाला त्याही वेळेला SMS आलेले आहेत आणि त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर सुद्धा हे SMS आलेले आहेत. म्हणजेच अमोल मिटकरींना असं सांगायचं आहे की अजितदादांच्या अपघाताच्या आधी खात्यावर अनेक प्रकारचे व्यवहार झालेले आहेत पैशांचे. ज्या दिवशी अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला त्या 28 तारखेला सुद्धा या पतसंस्थेमधनं पैशाचे व्यवहार झालेत आणि त्यानंतर सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे याच SMSच्या बाबतीतही चौकशी व्हावी अशी मागणी ही अमोल मिटकरींनी केली आहे. त्याचबरोबर अमोल मिटकरींनी आणखीन एक शंका उपस्थित केली आहे या SMSच्या अनुषंगानेच की अजित पवार यांच्या अपघाताच्या आधी त्यांच्या घराच्या बाहेर काही अघोरी पूजा मांडण्यात आलेली होती आणि तो दिवस सुद्धा होता अमावस्येचा. अमावस्येच्या दिवशी अजितदादांच्या घराच्या बाहेर अघोरी पूजा करण्यात आलेली आहे हे देखील अमोल मिटकरींनी यामध्ये सांगितलेलं आहे. आता याच्या पुढची कडी ती रोहित पवारांचे जे दावे आहेत त्या दाव्यांकडे सुद्धा आपण जाऊयात. रोहित पवारांनी असा दावा केलेला आहे की अजित पवारांचा दुर्दैवी अपघातामध्ये जो मृत्यू झाला त्यावेळी जे विमानातनं अजित पवार प्रवास करत होते ते विमान कुठल्या कंपनीचं होतं तर ते विमान VSR कंपनीचं होतं आणि याच VSR कंपनीच्या विमानामधनं या भोंदूबाबा अशोक खरातनी सुद्धा प्रवास केलेले आहेत असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. आता रोहित पवार पुढे जाऊन असंही म्हणतात की खरं तर अजितदादा पवार हे 28 तारखेच्या आदल्या दिवशीच म्हणजे 27 जानेवारीच्या संध्याकाळीच गाडीनं म्हणजे बाय रोड ते पुण्याकडे येणार होते, पण त्यांचं मुंबईतलं काम लांबलं आणि त्यामुळे त्यांना विमानाने बारामतीला जावं लागलेलं आहे. आता रोहित पवार असं म्हणतात की अजितदादांना विमानातून जायला लावणारे ती लोक कोण आहेत आणि त्यांचा भोंदूबाबा अशोक खरातशी काही संबंध आहे का याचाही तपास व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की यापूर्वी रोहित पवारांनी असा दावा केलेला आहे की अजितदादांना विमान प्रवास करायला लावला आणि तो करायला कुणी लावला तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामुळे अजितदादांना आदल्या दिवशी रात्री उशीर झाला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना विमानातनं जायला सांगण्यात आलं आणि म्हणून त्यांचा हा विमान प्रवास झालेला आहे. आता त्यांचा अशोक खरातशी काय संबंध होता याची चौकशी व्हायला पाहिजे. म्हणजे कुणाचा तर या ज्या लोकांनी अजितदादांना विमानातनं जाण्याचा सल्ला दिला त्या दोघांचा या अशोक खरातशी काही संबंध आहे का याची ही चौकशी व्हायला पाहिजे. यापूर्वी रोहित पवारांनी सुद्धा म्हटलेलं आहे किंवा याही प्रकारच्या बातम्या समोर आलेल्या आहेत की महिला आयोगाच्या अध्यक्षा माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर त्याचबरोबर सुनील तटकरे यांचे भोंदूबाबा अशोक खरात बरोबर काही संबंध आहेत हे यापूर्वी देखील समोर आलेलं आहे. अशा बातम्या आपण बघितलेल्या आहेत आणि त्यामुळे रोहित पवार ही मागणी करतायत की अजितदादांना विमानातनं पाठवणारे ते दोघं आणि त्यांचा या भोंदूबाबांशी असलेला संबंध याची चौकशी व्हायला पाहिजे. थोडक्यात रोहित पवार असं म्हणतायत की अंजली दमानिया यांनी दिलेले कॉल रेकॉर्ड्स जसं अमोल मिटकरी म्हणतायत की जे SMS आले जे अजितदादांच्या विमान अपघाताच्या आधी म्हणजे 21 जानेवारी ते 29 जानेवारीच्या दरम्यान 41% SMS आलेले आहेत आणि त्यांच्या बँक खात्यावर व्यवहार झालेला आहे. हे सगळे SMS बँक खात्यातले व्यवहार
आणि मग ज्या दोघांनी अजितदादांना विमानातनं प्रवास करायला लावला त्या दोघांची अशी एकंदरीत सगळी चौकशी या अनुषंगाने व्हायला पाहिजे अशी मागणी आता रोहित पवारांनी केलेली आहे. आता ज्या कॉल रेकॉर्ड्सचा आधार घेऊन सध्या जो तपास होतोय तो तपास अजूनही पूर्ण झालेला नाही, तो अर्धवटच आहे. पण कॉल रेकॉर्ड्स असतील, SMS रेकॉर्ड असेल किंवा त्यांच्या पतसंस्थेतल्या झालेल्या पैशांचे व्यवहार असतील, जसं रोहित पवार म्हणतात की या सगळ्याच्या अनुषंगाने तपास व्हायला पाहिजे. अर्थात तसा तपास होईल का हा एक मुळात प्रश्न आहे. जर तसा तपास झाला तरच भोंदूबाबा अशोक खरात आणि अजितदादांचा विमान अपघात याचा काही संबंध होता किंवा नाही याबाबतचं सगळं चित्र हे समोर येऊ शकतं. पण तसा तपास झाला तर, अर्थात तसा तपास झाला नाही तर आत्ता ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे की अजित पवार यांचा विमान अपघात आणि भोंदूबाबा खरात यांचा काही संबंध आहे, या निव्वळ फक्त चर्चाच राहतील. त्यामुळे रोहित पवार वारंवार हा आग्रह करतायत की संपूर्ण या घटनांचा तपास एकमेकांच्या अनुषंगाने व्हायला पाहिजे. अर्थात तुम्हाला सुद्धा काय वाटतंय की खरंच असा तपास व्हायला पाहिजे का? तसा तपास झाला तर सत्य बाहेर येईल का? काय तुम्हाला वाटतंय हे तुम्ही देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. आणि तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.